नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की रविवारी म्हणजेच की उद्या संकष्टी चतुर्थी आहे. तर त्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा खूप अभ्यास करतात पण पाहिजे तसे मार्क भेटत नसतील किंवा मुलांना इडापिडा आहे किंवा घरात अजून काही अडचणी असतील मुलांच्या, मुलं ऐकत नाहीत, जी पण काय अडचणी असतील, जे पण काय मुलांना संकट येत असतील, तर त्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी दिवसभरातून कधीही तुम्ही हा हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे. आणि तो कोणता उपाय करायचा आहे, कधी करायचा आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची सेवा करतो. मग सेवा करत असताना त्याचप्रमाणे काही उपाय पण करायचे आहेत. तर मग आपण दिवसभर उपवास करतो. उपवास केल्यानंतर मग आपण पूजा वगैरे करतो. मग त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो घ्यायचा आहे. चौरंग किंवा पाट असेल तर घ्यायचा आहे आणि मग त्यावरती तो आपल्याला लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि मूर्ती असेल तर मग मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट गणपती बाप्पाची मूर्ती ताम्हनात घ्यायची आहे. ताम्हनात घेऊन मग गणपती बाप्पाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मग गंगाजल असेल तर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे आणि मग पंचामृत बनवून पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून गंध वगैरे लावायचा आहे आणि गणपती बाप्पाला जे सगळ्यात जास्त फूल आवडतं ते म्हणजे लाल जास्वंदाचं फूल आवडतं. तर ते फूल पण गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि 21 दुर्वांची जुडी पण अर्पण करायची आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांना. ह्या सगळ्या झाल्या सकाळच्या सेवा. आणि मग जे तुम्ही गुळ खोबरं बनवलं असेल तर मग तो नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. आणि मग हे तुम्हाला जर हे सगळं सकाळी करायला जमत नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. फक्त दिवसभरातून 12 ते 1च्या दरम्यान मग कोणतीही तुम्हाला सेवा म्हणजे कोणत्याही देवाची सेवा 12 ते 1च्या दरम्यान करता येणार नाही. तर मग तुम्ही इतर वेळी करत असाल तर हरकत नाही. तर मग हा उपाय कोण कोण करू शकतं किंवा ही सेवा कोण कोण करू शकतं, तर ही सेवा आई वडील कोणीही करू शकतात. आईला जर मासिक धर्म असेल तर मग आईला करता येणार नाही, त्यामुळे वडिलांनी जरी केला तरी हरकत नाही. तर किती मुलांसाठी करू शकता तुम्ही, मग तुमच्या एका मुलासाठी करू शकता किंवा 2 मुलांसाठी, 3 मुलांसाठी हा मग करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे मूग घ्यायला लागतील. तर मग तुम्हाला सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय करता येणार नाही. फक्त तुम्हाला गणपती बाप्पाचा मग दिवसभर उपवास करता येईल. आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे, तुम्ही जर हा संध्याकाळी उपाय करणार असाल तर जी तुम्ही पूजा वगैरे मांडली आहे तर त्या पूजेच्या ठिकाणी मग आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे. आसन घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता जर तुमच्याकडे तूप नसेल मग मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घेऊन मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला मग हळदी कुंकू व्हायचं आहे, थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे आणि दिव्याला फूल ठेवायचं आहे. मग दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण कोणतीही सेवा करतो किंवा कोणताही उपाय करतो तर त्याचा साक्षीदार म्हणून आपल्याला सगळ्यात पहिलं दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर मग आपण सकाळी जर पूजा केली तर मग ह्या सगळ्या वस्तू गणपती बाप्पाला अर्पण करायच्याच आहेत. 21 दुर्वा म्हणा, जास्वंदाचे लाल फूल म्हणा, प्रसाद म्हणा, तुम्ही जर मोदक बनवले असतील तर मग मोदक पण अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाला. आणि त्यानंतर तुम्हाला मग मूग घ्यायचे आहेत. मग तुम्हाला मूग किती घ्यायचे आहेत तर 108 मूग घ्यायचे आहेत तुम्हाला. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की जे पण तुम्ही मूग घेतले आहे त्यासाठी एखादी वाटी घ्यायची आहे किंवा मग एखादी प्लेट घेतलीत तरी हरकत नाही. पण आता तुम्ही 2 मुलांसाठी करणार असाल तर वेगवेगळे तुम्हाला 108 असे अखंड मूग घ्यायचे आहेत. खराब वगैरे घेऊ नका. आणि हिरव्या रंगाचे मूग घ्यायचे आहेत. आणि मग त्यातले जे तुम्ही 108 मूग घेतले आहे तर त्यातला एक मुगाचा दाणा तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, म्हणजेच की ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग तो जो मुगाचा दाणा आहे तो मग तुम्ही जी वाटी किंवा प्लेट घेतली आहे त्या वाटीत ठेवायचा आहे. आणि परत दुसरा मुगाचा दाणा घ्यायचा आहे. असंच करत करत सलग तुम्हाला 108 मुगाचे दाणे घेऊन मग ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा मग
सलग 108 मुगाचे दाणे संपेपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलासाठी जी पण काय अडचण असेल म्हणा, मुलाची तुमच्या अभ्यासात प्रगती व्हायला पाहिजे, किंवा मुलाला काही इडापिडा आहे, किंवा मुलगा हट्टी वगैरे आहे, किंवा अजून काय अडचणी असतील, तुमच्या मुलाला नोकरीत यश मिळत नसेल, किंवा अजून कोणती गोष्ट असेल, जी पण काही तुमची इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पा पुढे बोलायची आहे. आणि मग त्यानंतर त्या ज्या मूग आहेत 108 मूग, ते मूग तुम्हाला वाटीत म्हणा किंवा प्लेटात म्हणा दिवसभर ठेवायचे आहेत, म्हणजे गणपती बाप्पा पुढे, किंवा रात्रभर ठेवायचे आहे. मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ते मूग मग ते जे मूग आहे त्याचे तुम्हाला एक पोटली बनवायची आहे, म्हणजे हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये बांधून तुम्हाला रात्रभर ठेवायचे आहे. आणि त्यानंतर मग ती पोटली उचलून तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमचा मुलगा अभ्यास करायला कुठे बसतो किंवा जिथे झोपतो तिथे मग त्या उशीच्या खाली ती पोटली तुम्हाला ठेवायची आहे. आणि मग एक दिवस तुम्हाला ती पोटली मुलाजवळ ठेवायची आहे. आणि तुमचा मुलगा जर लांब राहत असेल कुठे, तर मग तो ज्यावेळेस घरी येईल त्यावेळेस पण तुम्ही मग ठेवू शकता. मग एक दिवस ठेवल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, ती पोटली घ्यायची आहे आणि मग जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तुमच्या घराच्या जवळपास, किंवा गणपती बाप्पाचं नसेल तर किंवा महादेवाचं मंदिर असेल किंवा देवीचं मंदिर असेल, अजून कोणतं मंदिर असेल, तिथे जायचं आहे तुम्हाला. पण जाताना दुर्वा न्यायच्या आहेत आणि लाल फूल न्यायचं आहे जास्वंदाचं, कारण गणपती बाप्पाला जे आवडतं ते. आणि प्रसाद म्हणून गुळ खोबरं न्या, किंवा किंवा तुम्हाला जर शक्य होत असेल तर मोदक बनवून न्या. तर मग ह्या वस्तू तुम्हाला जाताना न्यायच्या आहेत मंदिरात. म्हणजे कोणत्याही मंदिरात जायला का जमेल, कारण की आपण कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर तिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती असतेच, त्यामुळे मग आपल्याला तिथं कोणत्याही मंदिरात गेलं तरी हरकत नाही. मग तिथं जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पाला दुर्वा, लाल फूल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर जे पण आपण पोटली नेली आहे ती गणपती बाप्पाच्या फोटो पुढं म्हणा किंवा मूर्ती पुढं ठेवायची आहे. आणि मग आपल्या मनातील जी पण काही इच्छा आहे ती बाप्पाला बोलायची आहे. जी इच्छा आपण घरी बोलली आहे घरच्या गणपती बाप्पा पुढं, मग तीच इच्छा तिथे पण बोलायची आहे आपल्याला. तिथं वेगळी इच्छा बोलता येणार नाही. ज्यासाठी आपण हा उपाय केला आहे तीच इच्छा म्हणजे मनातील बोलली पाहिजे. आणि मग त्यानंतर मग दुसरं काय करायचं आहे की ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि जप झाल्यानंतर एक हात आपल्या छातीवर ठेवायचा आहे आणि एक हात गणपती बाप्पाच्या कानावर ठेवायचा आहे. आणि त्या अगोदर मग म्हणायचं आहे की ओम नमः शिवाय या मंत्राचा जप, म्हणजे ओम नमः शिवाय एवढंच म्हणायचं आहे. म्हणजे कारण की हा महादेवाचा मंत्र आहे, त्यामुळं मग पहिल्यांदा ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. आणि मग तुमची जी पण काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला बोलायची आहे. म्हणजेच असं कशामुळं की आपण जी पण काही इच्छा बोलतो ते ओम नमः शिवाय बोलल्यानंतर महादेवाचा आदेश म्हणून गणपती बाप्पा ती इच्छा पूर्ण करतात. त्यामुळं मग अगोदर ओम नमः शिवाय बोलायचं आहे. त्यानंतर मग तो प्रसाद म्हणून ठेवायचा आहे गणपती बाप्पाला, तुम्ही जो नेलाय तो. आणि मग घरी निघून यायचं. घरी निघून येताना कोणाशीही बोलायचं नाही. म्हणजेच काय होतं, आपण रस्त्यात थांबून जर कोणाशी बोलणं झालं तर मग आपण जो उपाय केलाय ते मग फलदायी ठरत नाही. त्यामुळे मग न बोलता घरी निघून यायचं आहे. तर मग हा उपाय आहे, हा उपाय तुम्ही करून बघा. चतुर्थीच्या दिवशी काही जरी अडचणी असतील तुमच्या मुलांच्या म्हणा किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर ह्या अडचणी नक्की दूर होतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला विसरू नका, किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत श्री